सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातल्या महापालिकेच्या निवडणुकीत अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना डावलून अलीकडच्या काळात प्रवेश केलेल्या धनदांडग्या व्यक्तींना उमेदवारी देण्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक 10 मधून शिवसेनेच्या युवती जिल्हा प्रमुख सलोनीताई शिंत्रे यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी प्रभागातल्या महिलांनी जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि यावेळी उमेदवारी नाही मिळाली तर सामूहिक राजीनामा देणार असल्याचा इशारा महिलांनी दिला. इचलकरंजी शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, शिंदे गट युती एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्यानं शहरातील राजकीय वातावरण तापू लागले. मात्र अद्याप उमेदवारांची अंतिम यादी जाहीर न झाल्यानं राजकीय हालचालींना वेग आलाय. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक असताना कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. दरम्यान तळागाळातून काम करत पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलून अलीकडेच पक्षात प्रवेश केलेल्या धनदांडग्या व्यक्तींना उमेदवारी देण्याच्या चर्चा सुरू झाल्यानं पक्षांतर्गत नाराजी वाढताना दिसतेय. विशेषतः प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवारीवरून मोठी खळबळ उडाली आहे. या प्रभागातून शिवसेनेच्या युवती जिल्हा प्रमुख सलोनीताई शिंत्रे यांनी उमेदवारीची मागणी केली होती. मात्र त्यांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब न करता इतर एका व्यक्तीला उमेदवारी देण्याच्या चर्चांनी जोर धरल्यानं स्थानिक महिला कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरलाय. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मधील महिलांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या निवासस्थानी भेट देत सलोनी शिंत्रे यांनी सर्वसामान्य जनतेसाठी आजवर अनेक विकासात्मक आणि सामाजिक कामं केली असून गेल्या अनेक वर्षांपासून त्या पक्षासाठी प्रामाणिकपणे कार्यरत आहेत अशी भूमिका ठामपणे मांडली. तसंच पक्षाचं एकनिष्ठपणे काम करूनही त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत महिलांनी शिंत्रे यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली. नमस्कार, मी शिवसेना महिला पदाधिकारीमधून महिला आहे. मी उपशहर प्रमुखाचं काम करते. सलोनीताईंचं आता 5-6 वर्ष झालं आपल्या शिवसेने पक्षातर्फे काम चालू आहे आणि त्या कार्यरत आहेत. आपल्या शिवसेना इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक आहे, ते शिवसेना पक्ष आहे. त्या पक्षात एकही महिला नाही आहे आणि सलोनीताईंना तिकीट हे मिळालंच पाहिजे. आपल्या शिवसेना पक्षात एक तरी महिला पाहिजे आणि त्यांना तिकीट मिळालंच पाहिजे आणि सलोनीताईंना न्याय मिळालाच पाहिजे. एवढीच रविदादांना, खासदारांना विनंती आहे आणि सलोनीताईंना न्याय मिळालाच पाहिजे. नमस्कार, मी गायत्री व्यावसायिक पाटील. सलोनीताईंना न्याय मिळाला पाहिजे. त्या 6 वर्ष कार्यरत असून त्यांना सीट मिळाली नाही आणि अनपेक्षित त्यांना 2 दिवसामागे असं सांगितलं गेलं की तुम्हाला म्हणजे सीट वगैरे नाही, तिकीट वगैरे भेटणार नाही. त्यामुळे आम्ही अतिशय दुःखात आहोत. आम्हाला सीट मिळालीच पाहिजे. सलोनीताईंना न्याय मिळालाच पाहिजे. दरम्यान जर सलोनी शिंत्रे यांना उमेदवारी देण्यात आली नाही तर पक्षातून सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा महिलांनी दिल्यानं पक्ष नेतृत्वापुढे पेच निर्माण झालाय. यावेळी जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी महिलांची बाजू समजून घेत वरिष्ठ पातळीवर याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं. एकनिष्ठ कार्यकर्त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ 2च दिवस राहिले असून अद्याप अंतिम मतदार यादी जाहीर झाली नाही. त्यामुळे उमेदवारीचा अंतिम निर्णय काय होतो यावर इचलकरंजीतील राजकीय समीकरणं अवलंबून असून पुढील 2 दिवस शहराच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहेत. नमस्कार, मी कोमल शिंदे. ताईंना अनपेक्षित असं सांगण्यात आलेलं आहे की न लढता तुम्ही हत्यार टाका. एक संधी त्यांना दिलीच पाहिजे. पुढची गोष्ट आहे की हारणं जिंकणं काय आपल्या हातात नसतं, पण निदान लढून तरी माघार घेता येईल. पण त्यांना संधी देण्यात येत नाही आहे. एक जिल्हा प्रमुख म्हणून त्यांना ही संधी देण्यात आली पाहिजे. त्यांना तिकीट भेटलं पाहिजे. भेटता आलेली संधी काढून घेण्यात आलेली, त्यामुळे त्यांना तिकीट भेटलंच पाहिजे. आमचे जे नेते आहेत, जे पूर्ण महाराष्ट्राचे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत, ह्यांनी काही दिवसांपूर्वी एक आवाज उठवला होता.
तो हा होता की ज्या इलेक्शन येणार आहेत ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचे इलेक्शन आहेत. प्रत्येकाने आपल्या कार्यकर्त्यासाठी उभे राहायचे आहे. ह्याचाच एक मार्ग बघून आज आम्ही आमच्यासाठी न्याय मागण्यासाठी आलो आहे. गेले 2019 पासून शिवसेनेमध्ये काम करत असताना ज्यावेळी उठाव झाला, उठाव बसून सुद्धा शिंदेसाहेबांच्या बरोबर काम करत असताना आज मी एक उमेदवारी माझ्या प्रभाग क्रमांक 10 मधून मागितलेली आहे. गेले काही महिने त्यांनी मला सांगितलं तू तयारी कर म्हणून. काही दिवसांपूर्वी त्यांनी मला सांगितलं की बाबा आपल्याला सीट सुटत नाही आहे म्हणून. आता काही 2 दिवसापूर्वी मला निरोप आला की बाबा आपली सीट सुटली आहे, परंतु त्याच्यावर कोणतरी दुसरे उमेदवार त्यांनी देत आहे. पण माझा फक्त एकच प्रश्न होता, जर आपल्याला सीट शिवसेनेच्या नावाने सुटली असेल तर तुम्ही इतर पक्षाचे उमेदवार किंवा इतर लोकांना का देत आहे सीट म्हणून. मी कुणाचं हिसकावून घ्यावं हे अजिबात सांगत नाही आहे, पण जे आपल्या पदरात पडले हे मला मिळालं पाहिजे ह्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. मुळात मी आणण्यापेक्षा आज प्रभागातल्या लोकांनी मला सांगितलं की चल त्यांनी का देत नाहीत, आम्ही त्यांना जाऊन विचारतो म्हणून. आणि ह्या सगळ्याच्या दृष्टिकोनाने आज आम्ही एकतर खासदार धैर्यशील मानेन दादाच्या निवडणुका असतील किंवा मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत असतील तेव्हा रविदादांची उमेदवारी मागण्यासाठी आम्ही आज घरोघरी महिला दोन्ही दादांसाठी आज प्रयत्न केलेले आहेत. मग आज कार्यकर्त्यांची निवडणूक असताना सुद्धा थोडं प्रयत्न आमच्या नेत्यांनी देखील आमच्यासाठी केला पाहिजे, एक आवाज आमच्यासाठी उठवला पाहिजे. आणि आज जी यादी आम्ही बघितली आहे त्या यादीमध्ये कुठेही महिला पदाधिकाऱ्यांचा उल्लेख दिसला गेला नाही आहे आम्हाला. मग सर्व महिलांकडनं एकच अपेक्षा होती की आमच्याकडनं एक महिला पदाधिकारी, आमची एक महिला, तिला एक सीट द्या तुम्ही म्हणून. मग हे सीट मागण्यासाठी, हे न्याय मागण्यासाठी आज लाडके भाऊ जर आम्हाला म्हणत असतील की महिलांना सक्षम करा, तर पक्षाचं देखील काम आहे की महिला कार्यकर्त्याला सक्षम केलं पाहिजे. हे मागण्यासाठी, हे बोलण्यासाठी आणि विचारण्यासाठी आज आम्ही इथं जिल्हा प्रमुखांच्याकडे आलेलो आहे.